नमस्कार सगळ्यांना. मी खरं तर लाईव्ह येणार होते नाही का गोष्ट सांगायला, पण आज नेटवर्कनी पार ठरवलंय की नाही, शुभा मावशीची गोष्ट होऊ द्यायची नाही. त्यामुळे मी काही करू शकत नाही आहे. प्रचंड हतबल वाटतंय, पण हरकत नाही. गोष्ट सांगता सांगता सिग्नल गेला तर माझ्या छोट्या दोस्तांना वाईट नाही का जास्त वाटणार. त्यापेक्षा मी रेकॉर्ड करते आणि मी तुम्हाला लगेच आता अपडेट करते. ठीक आहे, चला ऐकायची का लालूबोक्याची गोष्ट. लालूबोक्याच्या गोष्टी माधुरीताई पुरंदरांनी लिहिल्यात आणि इतकं सुंदर पुस्तक आहे, मस्त. चला सुरुवात करूया. लालूबोक्याच्या गोष्टी. लालूबोक्याच्या गोष्टी ऐकण्यापूर्वी तो लालू कसा झाला आणि त्याची गोष्ट कशी, हे सुरुवातीपासून सुरुवात करूया. नीलू आणि पिलू ह्या जुळ्या बहिणी असल्या तरी त्यांच्या खूप गोष्टी वेगळ्या वेगळ्या होत्या. म्हणजे इतर कोणापेक्षा नाही, एकमेकींपेक्षा वेगळ्या होत्या. नीलूचे केस भुऱ्या आणि तपकिरी रंगाचे आणि असे मस्त कुरळे होते. ती अंगानं बारीक, ते म्हणतात ना काटकुळीत होती आणि पिलूपेक्षा 1.5 इंचानं उंचसुद्धा होती. पिलूचे केस अगदी जपानी भावलीसारखे काळे भोर होते आणि सरळ होते. तिचा आकार बराचसा गोल होता, गोल. आणि नीलूपेक्षा ती 4.25 सेंटीमीटरनी बुटकी होती. नीलू फुलबाजीसारखी तडतडी, तर पिलू एकदम ते म्हणतात ना कूल होती. ही आहे पिलू आणि ही आहे नीलू. तशा या दोघी एकमेकींशी फारसं भांडायच्या वगैरे नाहीत. मारामारी तर अजिबात करायच्या नाहीत. जुळ्या असल्यामुळे कुठल्याही गोष्टीबद्दल दोघी एकाच वेळी बोलायच्या, फक्त वेगवेगळं बोलायच्या. त्यामुळे ना जरा गोंगाट झाल्यासारखा वाटायचा, इतकंच. म्हणजे नीलूला जेवताना पहिला वरण भात हवा असायचा आणि तेव्हा पिलू म्हणायची, मला ते मेतकूट भात हवाय. मग आई दोघींनाही पोळी वाढायची आणि म्हणायची, जेवा आता मुकाट्यानं. टी व्हीवर नीलूला कार्टून नेटवर्क पाहायचं असायचं, तेव्हाच पिलूला डिस्कव्हरी पाहायचं असायचं. मग बाबा टी व्ही बंद करून म्हणायचा, उठा आणि दोघींनी बागेत जा, चला. आई म्हणायची, कशा ग बाई ह्या जुळ्या, ह्यांचं काही कसं जुळत नाही. खरं म्हणजे त्यांचं अगदीच जुळत नव्हतं असं नाही. लहान असताना दोघी झोपेत अंगठा चोखायच्या, पण नीलूला उजव्या हाताचा अंगठा लागायचा आणि पिलूला डाव्या. कधी कधी दोघींच्या मनात एकाच वेळी एकच विचार यायचा, आपण एखादा पाळीव प्राणी पाळायचा का. वा, मस्त कल्पना आहे. नीलू म्हणते गरुड पाळायचा का, गरुड. पिलू म्हणते अजगर. हे ऐकून आईबाबांचे चेहरे जे काही झालेले ना. नीलू म्हणाली, ओके 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 फाईन फाईन, आपण गरुड नको असेल तर म्हैस आणायची का. पिलू म्हणाली, अजगर नको असेल तर चिंपांजी आणूया. अजगर नको असेल तर चिंपांजी आणूया. अरे हे काय पाळीव प्राणी आहेत का. मग बाबानं त्यांना एक मांजराचं पिल्लू आणून दिलं. सध्या एवढ्यावरच भागवा. तो होता बोका. रंगानं पांढरा, अंगावर तांबडे ठिपके, असा सुंदर बोका. त्याचं नाव काय ठेवायचं असं आईने विचारल्यावर नीलू म्हणते, गृहपाठ. आपण त्याचं नाव गृहपाठ ठेवूया. म्हणजे तू त्याला गृहपाठ अशी हाक मारलीस ना की मला लगेच माझ्या गृहपाठाची म्हणजेच होमवर्कची आठवण होईल आणि मग मी लगेच माझा घरचा अभ्यास करेन. त्यापेक्षा आपण कचटत्त पय बरं आहे ना, कचटत्त पय ठेवूया. मी त्याला हाक मारून मारून आमची सगळी मुळाक्षरं पाठ होतील. कचटत्त पय दूध पी. कचटत्त पय काय, हे कोणी कचटत्त पय शू केली गादीवर. भारी की नाही आयडिया, पिलू म्हणाली. नाही तर कम्प्युटर ठेवूया, बेस्ट नाव आहे. मग मी माझ्या मैत्रिणींना सांगेन, आमच्याकडे कॉम्प्युटर आहे की नाही, त्यानं कालच माऊस खाल्ला आणि त्याचं पोट बिघडलं आणि तो हँग झालाय. दोघी हसत बसल्या होत्या. पुरे घराचा वेड्यांचा बाजार करायचा नाहीये, आई म्हणाली. मला समजेल असं सोपं 2च अक्षरी नाव ठेवा. मग नीलू म्हणते, मला ना त्या अक्षर नावामध्ये ला पाहिजे. पिलू म्हणते, मला त्या ह्याच्यात लू पाहिजे. आमच्या दोघींचीही नावात ते आलं पाहिजे हं, त्याच्या नावात. आई म्हणाली, जमलं की मग आपण त्याचं नाव लालू ठेवूया. लालू बोका. नीलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. नीलूला त्याला 1 घास दूध भात घालायचा, पिलू त्याला 2 घास भरवायची.
छान लोणी लावलेला पाव निलून दिला की पिलू त्याला बिस्किट खाऊ घालायची. अशा रीतीनं चारी ठाव खाऊन खाऊन आमचा लालू बोका चांगलाच गलेलठ्ठ झाला होता. नुसता गलेलठ्ठ नाही बरं का, आयतं खाण्याची सवय लागून कमालीचा आळशी सुद्धा झाला होता. खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, खाण्यासाठी उठायचं आणि खाऊन पुन्हा झोपायचं, असा त्याचा कार्यक्रम. अशा या लालू बोक्याच्या 3 गोष्टी ऐकायच्यात आपल्याला. आज झाला हा एक भाग. आता मी उद्या पहिल्या गोष्टीतला पहिली गोष्ट पोस्ट करेन आणि ती सुद्धा जरूर ऐका आणि मला सांगा कशी वाटली ते. बाय.